निकेतन हे इयत्ता 10वीसाठी परीक्षा सेंटर आहे आणि तारीख म्हणजे आता 6वा पेपर म्हणजे 10वीच्या CBSEचा हा लास्ट पेपर आहे। मी प्रत्येक पेपरला ओम विद्या निकेतनमध्ये येऊन बसलेली आहे, थांबलेली आहे। तुम्हाला इथे विशेष सांगायचं असं आहे की हा परिसर इतका छान आणि शांत आहे। दुसरी गोष्ट इथे गेटपासून शिपायापासून तर अगदी आतमध्येपर्यंत टीचिंग नॉन टीचिंग सगळे स्टाफ अतिशय हेल्पफुल आहेत, स्टुडंट्सला खूप मदत करतात। म्हणजे एक विशेष एपिसोड सांगायचा तर मॅथ्सच्या पेपरला एक मुलगी आली नाही तर यांच्या प्रिन्सिपल सरांनी कमीत कमी अर्धा तास त्यांना फोन केला। म्हणजे हे मी स्वतः बघितलं, इतकं कुणी करत नाही कोणासाठी। म्हणजे याच्यावरून त्यांना स्टुडंट्ससाठी किती काळजी आहे हे आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्टेप्सवर मुलांना एक कोट्स दिले 10वीच्या मुलांना की जाता जाता ते वाचतील तर ॲटोमॅटिक त्यांचं जे टेन्शन आहे ते डाऊन होत जातं आणि ते परीक्षेसाठी इन्स्पायर होत बरोबर आपल्या हॉलमध्ये पोहोचतात। ईच अँड एव्हरी इथले नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफ हे प्रत्येकरित्या स्टुडंट्सला मदत करताना दिसले आणि मी ॲज अ पॅरेंट तिथे होते तर मलाही त्यांनी खूप चांगलं आणि योग्य कॉपरेशन केलं। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी पाहिलं की 2 जे बोर्डाचे अधिकारी आहेत ते कंटिन्यू 3 तास इथे वॉचला आहेत प्रत्येक पेपरच्या वेळेला आणि मी पूर्ण पेपरमध्ये एकही माल प्रॅक्टिस इथं बघितली नाही, एकही कॉपी बघितली नाही। अगदी डिसिप्लिन वेमध्ये सर्व मुलींनी पेपर लिहिले आणि त्याला प्रत्येक टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी बेल देणं, मुलांना अलर्ट करणं, सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या करून घेतल्या आणि प्रत्येक एक्झाम अतिशय छान पद्धतीनं पार पडली। इव्हन कोणी आजारीमध्ये 1-2 मुलं आजारी पडले तर त्यांची पण त्यांनी पूर्ण व्यवस्था करून पुन्हा त्यांना पेपर द्यायला लावले। मला खूप चांगलं वाटलं आणि इथलं मॅनेजमेंट, इथले प्रिन्सिपल, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सगळे खूप छान आहेत, त्यांची हॉस्पिटॅलिटी ग्रेट आहे। माझी नेहमीच ओम विद्या निकेतनला चांगली सदिच्छा राहील आणि पुढे अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो हीच सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद। ओम विद्या निकेतनमध्ये एक्झाम द्यायला आलो होतो। खूप चांगली शाळा आहे, स्टाफ खूप चांगला आहे, बिलकुल अंडरस्टँडिंग आहे, चांगल्यानं प्रेमानं वागते आमच्यासोबत, कधी पण असं काही मिसबिहेव नाही केलं त्या लोकांनी। खूप चांगला स्टाफ आहे, प्रिन्सिपलही बहुत चांगली आहे, माझ्यासोबत 1-2 वेळा बोलली आहे, बहुत चांगला स्वभाव आहे त्यांचा। सेंटर के बारे में क्या क्या आपको लगा? सेंटर का जो फर्स्ट डे था वो ऐसे फर्स्ट डे जैसे हमें नर्वस था, हम लोग बहुत नर्वस थे, बट जैसे सेंटर में आए हमें ऐसा लगा नहीं कि हम बहुत फ्रेंडली थे। टीचर्स ने अच्छे से कोऑपरेट किया, टीच किया और हमें बहुत अच्छे से मैनेज किया। हम प्रिंसिपल सर शैलेश सर को भी मैं बहुत थैंक यू बोलना चाहती हूँ क्योंकि उन्होंने हमें बहुत अच्छे से कोऑपरेट किया और सभी पूरा एनवायरनमेंट ऐसे क्रिएट किया, बहुत फ्रेंडली एनवायरनमेंट में थे हम। परीक्षेच्या दृष्टीने शाळेने जी तयारी करून घ्यायला पाहिजे होती अगदी व्यवस्थित होती। जसं आमच्या पाल्यांशी बोलल्यानंतर आम्हाला कळलं की पुरेशी तिथे प्रकाश व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली होती, हवेशीर वातावरण होतं, सोबतच शाळेतील शिक्षक वर्गसुद्धा खूप चांगलं सहकार्य करत होते। त्यामुळे एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात विदाऊट एनी टेन्शन मुलं पेपर सोडवू शकले, त्यामुळे आम्हाला समाधान। धन्यवाद। हे होते प्रशांत गिरडकर। आता आपण जाऊया आमचे मित्र चौधरी नितेशजी चौधरी। नितेशजी, तुमचं काय मत आहे? शाळेला सेंटर मिळालं, पहिल्यांदा शाळेला सेंटर आलं, आमच्या मुलाला सेंटर चेंज झालं तरी त्यांना आपल्या घरच्या शाळेसारखं वाटत होतं त्यांना। म्हणजे संस्कार जे त्यांना न्यू असं वाटलं आम्हाला सेंटर चेंज झाल्यावर, पण त्याला ते काही जाणवलं नाही, व्यवस्थित वाटलं। ओके, धन्यवाद। सेंटर में कुछ कमियां या कुछ अच्छा जो भी है आपके व्यूज़ अबाउट द सेंटर? नहीं, सेंटर में तो कुछ कमियां नहीं थी, सेंटर बहुत अच्छा था और सेंटर के जो टीचर्स थे जो हमारे मतलब हर जो सर थे वो बहुत ज़्यादा कोऑपरेटिव थे, हमको बहुत ज़्यादा सपोर्ट किया है उन्होंने। हमें इस सेंटर से कोई दिक्कत नहीं है और इवन हमें थोड़ा अच्छा मोटिवेट किया है। स्टार्टिंग से शुरुआत से गेट से लेके हमको अच्छे व्यूज़ उन्होंने दिए हैं, सपोर्ट किया है, जिससे हम बहुत ज़्यादा मोटिवेट हुए और पेपर हमारे बहुत अच्छे गए हैं उस चीज़ से। थैंक यू।